श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत कच्च्या कांद्याची चटणी। ही चटणी तोंडी लावायला एकदम छान लागते। आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला असेल तर एकदा ही चटणी नक्की ट्राय करा। ही चटणी केल्याने 2 चपात्या 2 घास आपण एक्स्ट्रा खाली की टेस्टी चटणी लागते। ही चटणी आपण खिचडी सोबत पिठला सोबतही करू शकतो। त्यासाठी तर आपण बारीक चिरलेला कांदा घेतलाय, 2 चमचे दाण्याचं कूट घेतलंय, लसूण घेतलाय, चटणी घेतलीये आणि धने पावडर घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर असेल तर नक्की टाका कोथिंबीर। माझ्याकडे आता कोथिंबीर नव्हती म्हणून मी आता त्यात काही कोथिंबीर घातली नाही। आता इथं मी एका भांड्यात कांदा घालणार आहे। कांदा जितका बारीक चिरला तितकी छान लागते चटणी। आता त्यात मी तिखट घालून घेते, धनेपूड, दाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय। आता याला आपण छान मिक्स करून घेऊ। आता याच्यात मी तेल गरम करून घेतलंय कढईमध्ये, त्यात आता आपण लसूण घालून घेतले आपला। आता यात मी कढीपत्ता घालून घेते। आता यात मोहरी घालून घेते, जिरं घातलंय। आता छान मिक्स करून घेतलंय। आता यात कलर साठी आपण थोडी हळद घालणार आहोत। आता छान मिक्स करून घेऊ। आता यात मी चुटकीभर हिंग घालणार आहे। हिंग नंतर घालायचं म्हणजे ते जळणार नाही, कारण आपण तेल एकदम कळकळाट तापवलं होतं। आता छान असं मिक्स करून हे फोडणी आपण आपल्या कांद्यावर टाकून देऊ। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी चटणी आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील। ही चटणी उन्हाळ्याच्या दिवसात केली ते अतिशय उत्तम असते, कारण कांदा हा थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्याची चटणी नक्की ट्राय करा। ही चटणी आपल्या शरीराला थंडावा देते। तुम्हाला ही कच्च्या कांद्याची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।